नमस्कार, सविताच पाककलामध्ये तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे। तर आज बनवत आहोत वालपापडीची भाजी। चमचमीत आणि पटकन होणारी, सगळ्यांच्या आवडीची अशी झटपट होणारी भाजी वालपापडीची। तर वालपापडी छान निवडून स्वच्छ धुवून घ्या। त्यासाठी लागणारे साहित्य आहे आलं लसूण पेस्ट। तर बघा, कुठलंही वाटण न वाटता आपण पटकन बनवणार आहोत, 10 मिनिटात भाजी होते। घेतलेले आहे 2 टेबलस्पून तेल, त्यामध्ये 1 चमचा जिरी, 1 चमचा मोहरी आणि वाटून घेतलेली आलं लसूण पेस्ट घालून घ्या। छान व्यवस्थित आलं लसूण परतून घ्या तेलामध्ये। आलं लसूण परतलं की हळद घाला। हळदही छान मस्त फुलली की मग आपण घालणार आहोत वालपापडी, जी आपण स्वच्छ निवडून धुवून घेतलेली आहे। हिला छान मस्त मध्यम गॅसवरती छान परतून घ्या। भाजी ही व्यवस्थित परतून घ्यायची, म्हणजे तिचा खमंगपणा टिकून राहतो। चवीप्रमाणे मीठ घातलंय। मीठ घातल्यानंतर पण भाजी छान परतायची आपल्याला। आता आवडीप्रमाणे तुम्ही तिखट घाला। मी लाल तिखट घरचा जो मसाला आहे तो घातलेला आहे 2 चमचे, आणि काळा मसाला 1 चमचा। असं सर्व मिश्रण घालून भाजी व्यवस्थित हलवून घ्या। ही भाजी अतिशय सोपी, करायलाही सोपी, व्हायलाही सोपी आणि पटकन होते आणि सगळेजण आवडीने खातात। तर बघा, भाजी आता आपण छान परतली। भाजीवर झाकण ठेवून वर थोडंसं पाणी घातलंय। हेच पाणी आपण नंतर थोडं थोडं करून भाजीत घालणार आहोत, एकदम पाणी घालायचं नाही आहे। तर बघा, भाजी छान परतली। आता मी हे वरचं ताटीतलं गरम पाणी थोडंसं भाजीमध्ये घातलं आहे। खूप पाणी घालून पण शिजवू नका, वाफेवर भाजी बऱ्यापैकी शिजते ही। तर पहा, परत एक झाकण काढून छान वाफ काढून घ्या। ही भाजी खूप सुंदर लागते आणि घाईच्या कामात ही भाजी खूप पटकन होते। तर पहा, आपण पाणी घातल्यानंतर भाजीची एक वाफ निघालेली आहे। तर आपण चेक करूया भाजी शिजली का। तर अजून नाही शिजलेली, थोडीशी राहिली। तर थोडा दाण्याचा कूट घालणार आहोत इथे आपण। तुम्ही ओलं खोबरं घालायचं असेल तर ओलं खोबरंही घालू शकता। फक्त ओलं खोबरं मिक्सरला थोडंसं बारीक करून घाला। शेंगदाण्याचा कूट असेल तर शेंगदाण्याचा कूट, तुम्हाला जे आवडेल ते घाला। पण भाजीला दोन्ही घातलं तरी भाजी खूप सुंदर लागते। थोडंसं पाणी घातलं मी 2 टेबलस्पून। भाजी खूप छान पण होते आणि सगळ्यांना आवडतेही। तर बघा, भाजी शिजते पण पटकन आणि होतेही छान चमचमीत। फक्त भाजी व्यवस्थित परता, ती छान परतली की छान लागते। एक थोडीशी वाफ काढूया आता। बघा, वाफ काढून घेतली आणि भाजी शिजलेली आहे। बघा किती सुंदर तिला कलर आला आहे। आपण कमी तेलात छान चमचमीत भाजी केलेली आहे। तर कशी वाटली तुम्हाला ही साधी, सोपी आणि पटकन होणारी चमचमीत वालपापडीची भाजी? तुम्हाला भाजी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत छान हेल्दी खा, हेल्दी राहा। धन्यवाद।